बंधारे आश्रमशाळा प्रकरणाने खळबळ, विद्यार्थ्याच्या मृत्यूवरून कठोर कारवाईची मागणी। नवापूर तालुक्यातील बंधारे येथील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेत घडलेल्या विद्यार्थ्याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने परिसरात तीव्र खळबळ उडाली। या घटनेच्या निषेधार्थ सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने तहसीलदार, जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाला निवेदन देत तात्काळ कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। निवेदनानुसार इयत्ता 3री शिकणारा विद्यार्थी ब्रायन राहुल गावित याचा मृतदेह दिनांक 4 एप्रिल रोजी शाळेच्या परिसरातील सेप्टिक टँकमध्ये आढळून आला। ही घटना अत्यंत गंभीर, संतापजनक व संशयास्पद असल्याचे नमूद करण्यात आले। विद्यार्थी 3 एप्रिल पासून बेपत्ता असताना शाळा प्रशासनाने कोणतीही तत्पर कारवाई केली नाही, तसेच पालकांना वेळेवर माहितीही देण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आलाय। शिवाय यापूर्वी अशा प्रकारच्या घटना घडूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून ठोस कारवाई न झाल्यामुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। या पार्श्वभूमीवर सत्यशोधक शेतकरी सभेने पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत। शाळेचे व्यवस्थापक, सचिव संदीप दौलत सैंदाणे व संबंधित कर्मचारी, जबाबदार व्यक्तींवर भारतीय दंडविधान व पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा। मुख्याध्यापक, अधीक्षक, संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे। संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून निष्पक्ष तपास करावा। यापूर्वी घडलेल्या घटनांची पुनर्चौकशी करून दोषींवर कारवाई करावी। संबंधित विभागातील अधिकाऱ्यांवर फौजदारी व विभागीय कारवाई करावी। मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबाला किमान 25 लाख रुपयाची आर्थिक मदत करावी। एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी। जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांची सुरक्षा तपासणी करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, असा इशारा कॉम्रेड आर.टी. गावित यांनी दिलाय। जर या प्रकरणात तात्काळ व कठोर कारवाई झाली नाही तर सत्यशोधक शेतकरी सभेच्या नेतृत्वाखाली तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल। दरम्यान या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे। निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनावर आर.टी. गावित, पालक राहुल गावित, निशाबाई गावित, दत्तू गावित, सचिन गावित, प्रवीण गावित, अंकुश गावित, महेश गावित, सुमित गावित, संदीप मावची, रमेश गावित, सुनील गावित, हाबेल गावित, सुशांत गावित, दिनेश गावित, अंकेश गावित, अजित गावित, अभयसिंग गावित, प्रमोद गावित, समीर गावित, आदम गावित, अविनाश गावित, सुभाष बडवी, माजी सरपंच रमेश गावित, महेश गावित, राजेश गावित आदींच्या सह्या आहेत। बंधारे या आश्रमशाळामध्ये ब्रायन राहुल गावित राहणार सोरकडके या मुलाचा अपघाती मृत्यू झालेला असं दाखवलं जाते, परंतु आमचा सरळ आरोप आहे की त्या विद्यार्थ्याला जबरदस्तीने मारण्यात आलेला आहे आणि त्याची साक्ष हा जो विद्यार्थी उभा आहे हा साक्ष देतो आहे की सैंदाने नावाचा जो तिथे शिक्षक आहे त्या शिक्षकाने त्याला मारलेला आहे। त्या मारत असताना त्या विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे आणि मृत्यू झाल्यानंतर त्याला त्या टाकीमध्ये टाकण्यात आलेलं आहे। तर आम्ही आज माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे की 2 दिवसामध्ये या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आणि सैदाने नावाचा जो काही शिक्षक आहे त्याला अटक व्हावी। त्याला जर अटक केली तरच ते बाहेर पडेल, जोपर्यंत त्याला अटक होत नाही तोपर्यंत या प्रकरणाच्या शहरा लागणार नाही। आम्ही हीच मागणी केलेली आहे की सैदानेला लगेच 2 दिवसात अटक करा। जर अटक झाली नाही तर सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन छेडू आणि त्याच्यामुळे जर कायदा सुव्यवस्था निर्माण झाली त्याला सर्वस्व जबाबदारी हे बंधारे आश्रमशाळेचे शिक्षक जबाबदार राहतील आणि आदिवासी विकास विभागाचे संबंधित सर्व अधिकारी हे जबाबदार राहतील, हे आज आम्ही सनकरकेच्या पालक आणि गावकरीच्या वतीने देत आहोत। विकास वडवी, तापी परिसर न्यूज, नवापूर।